नाशिक जिल्हा रुग्णालयात वकिलावर मारहाण, पोलीस कर्मचारी विश्वजित राणे निलंबित। नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वकील तुषार दोंदे यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचारी विश्वजित सोपान राणे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वकील तुषार दोंदे हे एका आत्महत्या प्रकरणातील पक्षकाराची बाजू समजून घेण्यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात गेले होते। यावेळी त्यांचा पोलीस कर्मचारी विश्वजित राणे यांच्याशी वाद झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून राणे यांनी दोंदे यांना कानाखाली मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे वकील दोंदे यांना शारीरिक दुखापत झाली। या घटनेनंतर संपूर्ण वकील वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली। नाशिक बार असोसिएशन आणि वकील संघटनांनी जिल्हा न्यायालयाबाहेर तीव्र निषेध आंदोलन करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्याची मागणी केली। तसेच वकील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महाराष्ट्र पोलीस शिस्त व अपील नियम 1956 अंतर्गत पोलीस कर्मचारी विश्वजित सोपान राणे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले। आदेशात नमूद केल्यानुसार संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने कर्तव्य बजावताना अधिकाराचा गैरवापर केला। तसेच या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।